श्री स्वामी समर्थ. श्री गणराज समर्थ. आजपासून एक नवीन ग्रंथ वाचायला सुरुवात करते. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पुरातन मठात स्थापिलेल्या 135 चरण पादुका. संशोधन आणि लेखन संजय नारायण वेंगुर्लेकर. मनोगत. सन 2018च्या शूरसेनानी या श्री स्वामी समर्थ विशेषांकानंतर सन 1919च्या अंकाआधी श्री स्वामी महाराजांवर एखादा ग्रंथ बनवावा असे मनात आले. मागील वर्षी पूर्व प्रसिद्ध ग्रंथांच्या पुनर्प्रकाशनाव्यतिरिक्त विशेष कार्य काही झाले नव्हते. तेव्हा यंदा नवीन काहीतरी श्रींनी करवून घ्यावे असा विचार मनात घेऊन येऊ लागला. तसे 4-5 विषय मनासमोर तरळत होते, पण नेमके काय करावे हे निश्चित होत नव्हते. दिनांक 25 जानेवारीला सकाळी शांतपणे बसलो असताना अचानक हृदयस्थ श्री स्वामी महाराजांची प्रेरणा झाली की त्वरेने समस्त चरण पादुकांच्या संग्रहाची योजना बनवून ग्रंथ सिद्ध करावा. तेव्हा तातडीने उठून श्रींजवळ जाऊन बसलो. पुढे काय काय करावे, कसे कसे करावे याचा आढावा बनवून श्रींसमोर ठेवला. ही योजना भटकंतीची खर्चिकही आहे हे निवेदिले. पुन्हा सूचना हीच की तयारीस लागावे आणि 3.5 महिन्यात पूर्ण ग्रंथ करावा. म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत अवधी होता. गेली 22 वर्षे श्री स्वामी महाराजांवर सातत्यपूर्ण लिखाण केले असल्याने या महत्वपूर्ण ग्रंथाच्या लेखनासाठी श्रींनी पूर्वतयारी करवून घेतली होती. गेली 25 वर्षे संजना पब्लिकेशन या प्रकाशनाद्वारे शूरसेनानी हा विशेषांक प्रकाशित होतो हे आपल्याला माहीतच आहे. त्यांच्या 27 अंकांपैकी 22 अंक हे श्री स्वामी समर्थ विशेषांक आहेत. त्यांचा त्वरेने आढावा घेतला. श्री स्वामींच्या पादुका कोणकोणत्या मठात आहे त्याची जंत्री केली. महाराजांनी स्वतः दिलेल्या काही विलक्षण लीला करून पाठविलेल्या व त्यांच्या शिष्यांकरवी भक्तांकरवी स्थापिलेल्या किमान 75 पादुकांपर्यंत आपण पोहोचू शकतो व केव्हा न केव्हा आपण या स्थळांवर गेलो होतो हे लक्षात आले. परंतु या चरण पादुका सहजरित्या दृष्टीस पडत नाहीत. एकतर भाविकजन प्राधान्याने उत्सवाच्या दिवशी व गुरुवारी मठात जातात तेव्हा पादुकांवर अभिषेक चालू असतो व त्यावर पूजेनंतर फुले वाहिलेली असतात, त्यामुळे पादुका नजरेसही पडत नाही. म्हणून या पादुका सर्व भक्तजनांच्या दृष्टीस पडतील अशा स्वरूपाचा एकत्रित संग्रह होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे वृद्ध भक्तजनांना घरच्या घरी पुष्कळसा श्री स्वामी पादुकांचे दर्शन घेता येईल या प्रमुख उद्देश मनात होता. साऱ्या भक्तांसाठी तर ती एक अनोखी पर्वणीच ठरणार होती. येणाऱ्या पुढील पिढ्यांना एकमेकाद्वितीय अशा त्या प्रत्यक्ष भगवंतांच्या चरण पादुकांचे दर्शन हे एकत्रितरित्या घेता येणे महत्वाचे. कारण असंख्य खडावा आणि अनेक चर्म पादुकांची सद्य स्थिती पाहत 50 वर्षांनंतर त्या धातू व चांदीच्या आवरणात बंद केल्या जातील अशी चिन्हे आहे.
भाऊ अजिंक्य यांच्याकडील चर्मपादुका या अशा आवरणात बंदिस्त झाल्या आहेत, तर भातखंडे कुटुंबियांकडील पादुका वर्षातून एकदाच दर्शनास खुल्या असतात. असे होण्यामागे काही कारणेही आहेत. अनेक लोकांना श्रीचरणांचे दर्शन हे जवळून घेऊ दिले असता ते लोक ज्या पद्धतीचे वर्तन करतात ते पाहून मन विषण्ण होते. अक्कलकोटला जोशी मठातील चिंतोपंत अप्पा टोळ यांना श्रींकडून मिळालेल्या पाटावरच्या पादुकांना अनेक जण ओठांनी स्पर्श करताना मी पाहिले आहे. आज त्या पादुकांचे दर्शन सर्वांनाच बंद करण्यात आले आहे. श्रीचरणांचे डोळे भरून दर्शन घ्यावे एवढ्याने भक्तांचे मन तृप्त होत नाही का? दादरच्या श्री स्वामी समर्थ मठातील झोपाळ्यावरील 2 पादुका या भक्तगणांना जवळून दर्शन घेण्यासाठी मोकळ्या ठेवलेल्या होत्या. त्यास तोंड लावल्याचे प्रकार वारंवार दर्शनास आल्याने आता त्या काचेच्या पेट्यांमध्ये बंद करण्यात आल्या आहेत. काही भक्तांच्या अनियंत्रित भावना या खऱ्या भक्तांना श्री सेवेपासून वंचित करणाऱ्या ठरत आहेत. तर मग मठाच्या व्यवस्थापनाला दोष देण्यात काही अर्थ नाही. तसेच सुवासिक अत्तरांमध्ये आज घडीला घातक केमिकल्स मिसळलेली आहेत. केवळ अत्तराचा दरवळ हा कापसाच्या फाव्याने पादुकांपर्यंत पोहोचविणे हे एक वेळ ठीक आहे, पण पादुकांना विशेषतः संगमरवरी पादुकांना अत्तर लावल्यास डाग पडतात. काही मठातील श्रीपादुका अशाच कारणांमुळे आपले मूळ रूप घालवून बसल्या आहेत. त्यामुळे परब्रह्माच्या निर्गुण चरण पादुकांची माहिती ग्रंथबद्ध करून त्या पादुका चित्ररूप दर्शनाच्या स्वरूपात संग्रहित करण्याची आवश्यकता निर्माण झाली. या निमित्ताने हे कार्य सुरू झाले. या ग्रंथातील 135 पादुकांचे एकत्रीकरण म्हणजे श्रींच्या एकूण सर्व कार्याचे सिंहावलोकन ठरत नाही. अजूनही अनेक स्थळी अशा दिव्य पादुका आहेत व असतील, परंतु त्या जसजशा कळतील सापडत जातील तसतशा ह्या ग्रंथात अधिक विस्ताराने सादर होत राहील. परंतु या निमित्ताने श्रींना आपल्या आगळ्या स्वरूपावर सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मुळात आज अगदी अलीकडे स्थापना झालेले श्री स्वामी मठांमध्ये स्थापित असलेल्या श्री स्वामी समर्थ पादुका हा विषय गांभीर्याने हाताळावयाचा आहे. श्रींच्या लीलेने अनेक ठिकाणी पादुका स्थापन झाल्या आहेत. काही ठिकाणी तर भक्तगणांच्या हितसंबंधातूनच, तसेच अक्कलकोटच्या देवस्थानातील सेवकऱ्यांच्या व पुजाऱ्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी पादुका देण्यात आल्या आहेत. परंतु त्या पादुका या श्रींनी प्रत्यक्ष दिलेल्या व देण्यास सांगितलेल्या नव्हते. त्यामुळे या अशा पादुकांविषयी काही विश्वसनीय संदर्भ नसतील, तर त्या पादुकांना श्री स्वामींनी स्वतः दिलेल्या या विशिष्ट लीला घडवून पाठविलेल्या पादुकांसोबत प्रस्तुत ग्रंथात मांडणे चुकीचे ठरले असते. सन 1978 अक्कलकोटच्या वटवृक्ष देवस्थानामधील वटवृक्षाची एक मोठी फांदी तुटून पडली. त्या फांदीतून पुष्कळ पादुका घडविण्यात आल्या. अशा या पादुका ओळखीच्या लोकांना, मोठ्या देणगीदारांना आणि काही सेवेकऱ्यांकडून त्यांच्या खास परिचितांना देण्यात आल्या. परंतु ज्यांना पादुका दिल्या त्यांचे नाव, पत्ता याची रीतसर नोंद मात्र कुठेही केलेली नाही. त्यामुळे अनेक जण अक्कलकोटहून मिळालेल्या पादुका जेव्हा यांचा उल्लेख करतात, तेव्हा भोळे दर्शनार्थी हे या खडावा या पादुका थेट श्री स्वामींकडूनच मिळाले असे गृहीत धरतात असो. श्रींच्या कृपा प्रसादाविषयी बोलायचे तर असे सांगता येईल की श्री स्वामींनी चोळप्पांवर फेकून मारलेल्या चर्मपादुका महाराष्ट्रभर फिरविल्या जातात. त्या अक्कलकोट मधून बाहेर नेल्या जाणाऱ्या श्रींच्या एकमेव पादुका होत. मूळ वटवृक्ष देवस्थानामधील श्री स्वामी पादुका तर कधीच मठाबाहेर येत नाहीत असे हे जाहीर निवेदन मध्यंतरी अक्कलकोटात मठाच्या तसेच मुरलीधर मंदिराकडील
भक्त निवासांच्या साऱ्या भिंतींवर व इतर परिसरात अक्कलकोटा देवस्थानाकडून रंगविले जात होते. अन्नछत्रातर्फे महाराष्ट्रभर फिरविल्या जाणाऱ्या पालखीतील पादुका या श्री स्वामींनी दिलेल्या नव्हेत हे स्पष्ट करण्यासाठी जनमानसाला ही जाहीर सूचना तेव्हा देवस्थानाकडून दिली जात असे. अक्कलकोटचे मुख्य वटवृक्ष देवस्थान व अक्कलकोटच्या खंदकापलीकडील अन्नछत्र मंडळ या दोन संस्था पूर्णतः वेगवेगळ्या आहेत. त्यामधील द्वंद्व आता तरी थांबले असून दोन्ही संस्थांनी समोपचाराने घेतल्याने सध्या ही फलकबाजी कमी झाली आहे. असो, परंतु महत्वाचे असे की अक्कलकोटच्या मुख्य देवस्थानाकडून श्री स्वामींच्या मूळ पादुका घरोघरी नेल्या जात नाहीत. तसेच महाराष्ट्रभर पालखी देखील नेली जात नाही हे भक्तांनी लक्षात घ्यावे. वटवृक्षापासून बनविलेल्या खडवांतील एक खडावा मुंबई येथे एक चप्पल दुकानात देवाऱ्या करून ठेवण्यात आले आहेत. म्हणून या पादुका देणाऱ्यांनी त्या देताना आपण हे मंगल्याचे प्रतीक कुणाच्या हाती देत आहोत याचा साधा विचारही केलेला दिसत नाही. पादुका मागणारे लोक हे खरे भक्त किती आहेत याचा विचार व्हायला नको का? मात्र अशा काही खडावा काही श्री स्वामी मठांमध्ये स्थापन झालेल्या आहेत ते मात्र योग्यच आहे. परंतु त्या पादुका श्री स्वामींनी स्वहस्ते दिलेल्या नाहीत व त्यांच्या अधिकारी गादीने तसेच श्री स्वामींच्या शिष्य परंपरेने दिलेल्या नसल्याने त्यांचा या ग्रंथात समावेश केलेला नाही. अनेक जण आपल्या क्षमतेनुसार कारागिरांकडून पादुका बनवून घेतात, त्यावर श्री स्वामींची पादुका म्हणून अभिषेक करून घेतात, त्याची स्थापना करतात. अशी ठिकाणे फारच आहेत. त्याही थेट श्रींनी स्वतः दिलेल्या पादुका नव्हेत. त्यामुळे अशा काही त्या प्रसिद्धी आलेल्या मठात असल्या तरी पादुकांचा समावेश या ग्रंथात केलेला नाही. असो, मुळात या ग्रंथाची निर्मिती ही महाराजांकडून सूचना झाल्यापासून 3.5 महिन्यात होणे ही केवळ असाधारण गोष्ट आहे व ती केवळ श्री स्वामी महाराज आपल्या अफाट लीलेने करू जाणत. मी फक्त ही प्रक्रिया घडत असताना प्रथम साक्षीदार होत असे म्हणावे लागेल. पादुकांचा क्रम देताना मूळ अक्कलकोटापासून दर्शन सुरू करून ते महाराष्ट्रातील बहुतेक सर्व स्वामी संस्थांवरील पादुकांचे दर्शन घेण्याप्रमाणे सादर झाले आहे आणि याच क्रमाने रंगीत छायाचित्र देण्यात आली आहेत. मात्र काही छायाचित्रे आडव्या आकारांची असल्याने ती देताना काही ठिकाणी एका पृष्ठात 2 पादुका घ्यावा लागल्या. परंतु सर्वच ठिकाणी त्या पादुकांच्या माहितीचे पृष्ठ क्रमांक दिले आहेत. तसेच काही पादुका नुसत्या काळ्या पाषाणातील चांदीच्या व केवळ संगमरवरी असल्याने फोटो हे कृष्ण धवलच दिलेले आहेत. श्री दत्तगिरी स्थापित पादुका कोकण विभागात देण्याचे प्रयोजन असे की त्यांचे कार्य हे या निमित्ताने एकत्रितपणे भक्तांसमोर यावे. म्हणून कारवार म्हणजे कर्नाटक, चंदगड म्हणजे कोल्हापूर, साळगाव, कुडाळ या निरनिराळ्या ठिकाणी त्यांनी स्थापिलेल्या पादुका एकत्र घेतल्या आहेत. म्हणून वंदन क्रमणिकेत कोकण अपरांत असा कोकणाचा उल्लेख केला आहे. कारण परशुराम भूमी म्हणून कारवारचा पुढचा पट्टा देखील खऱ्या अर्थाने कोकणच आहे. श्रींच्या चरण पादुक्याचे दर्शन भक्तांना घडवावे असा विचार पूर्वीही माझ्या मनात अनेकदा तरळला होता, पण हे कार्य कित्येक वर्षांचे व अफाट मेहनतीचे असल्या कारणे प्रत्यक्षात आणण्याचा विचार गंभीरपणे केला नव्हता.
या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने बळ देण्याचे पुण्यकार्य केले ते डोंबिवली येथील अमित चौधरी या तरुणाने. प्रत्येक भेटीच्या वेळी त्याने दादा श्री स्वामींच्या अस्सल पादुकांच्या दर्शन ग्रंथाची तयारी करण्यास घ्या असा आग्रह सतत धरला होता. तो हृदयस्थ विराजमान असणाऱ्या श्री स्वामीरायांनी ऐकला म्हणून तशी सूचना झाली व कृपा प्रसादात रूपात हा ग्रंथ त्यांनी त्वरेने पूर्ण करून घेतला. श्री स्वामींच्या कार्यात तन्मयतेने रमणारे आर्टिस्ट राजेश पांचाळ यांनी ग्रंथातील रंगीत पानांच्या सजावटीची तयारी नेहमीप्रमाणे अत्यंत जलदपणे पूर्णत्वास नेली. जे फोटो मनाजोगे नव्हते ते रिशूट करण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे मी काही जलद दौरे आखले. त्यावेळी फिरताना ज्या पद्धतीने छायाचित्रे व माहिती उपलब्ध झाली तो पाहता हे श्रींचे कार्य श्रींनीच पद्धतशीरपणे करवून घेतले याची खात्री झाली. समाधानाची बाब अशी की काही ठिकाणी जाण्याआधी मठामध्ये पूर्वसूचना दिली जाणे, पादुका एरवी बंद असतात त्या नेमक्या त्यावेळी बाहेर काढून ठेवण्याची मठाला प्रेरणा होणे, कार्यपूर्ती विना अडथळा वेळेत होणे हे त्या परब्रह्म कृपेशिवाय कसे शक्य व्हावे. बडोद्याच्या मठातील पादुकांचे फोटो लालजी पट्टणकर, रवींद्र पट्टणकर यांनी त्वरेने उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे सहकार्य करणाऱ्या साऱ्याच ठिकाणच्या श्री स्वामी भक्तांच्या मी शतशः ऋणी आहे. त्याचप्रमाणे या कार्यासाठी भक्तगणांची उत्स्फूर्त साथही तितकीच महत्वाची. कनवाळू श्री स्वामी बाबतच्या केवळ नामोच्चारणानेही भारावून बोलणाऱ्या अलका साने की ज्यांनी समर्थ बोध हे समर्थांचे मनाचे श्लोक व श्री समर्थांच्या लीला या दोहोंचे एकत्व या विषयावरील लेखन व निवेदन करून ते YouTube वर सादर केले आहे. यांना श्री स्वामींच्या चरण पादुका या उपक्रमाविषयी सांगताच तसेच त्यांचे यजमान डॉक्टर प्रमोदचंद्र सोने, चिरंजीव ध्रुव साने, डॉक्टर देवश्री साने, डॉक्टर निखिल राव हे त्वरेने सहकार्यासाठी तयार झाले. या सर्व भक्तगणांच्या सहकार्याच्या भावनेतून स्पष्ट होते की हे कार्य श्रींचे आहे व ते सर्व भक्तगणांना एकत्र आणून ते करवून घेतात. चरण पादुका या उपक्रमाची घोषणा होताच सहकार्यासाठी आरंभापासून खंबीरपणे उभे राहिलेले प्रदीप गुजर, ग्रंथ उत्तमोत्तम होण्यासाठी त्यांनी दिलेल्या सूचना, उपलब्ध होत गेलेले सर्व छायाचित्रांची चित्ताकर्षक आखणी करण्यासाठी प्रसंगी रात्रीचा दिवस करणारे राजेश पांचाळ सध्या सिंगापूरमध्ये कार्यरत असून ही संजना पब्लिकेशनचे सारे कार्य इंटरनेटच्या माध्यमातून जगासमोर नेणारे किरण अघोर, तसेच माऊली प्रिंट्स आणि आर्ट्सचे विकास व महेश नाईक हे बंधुद्वय अशा अनेक सवंगडी सेवाभावी भक्तांमुळे स्वामी राज्य उभे राहिले आहे. श्री गुरु स्वरूपाचे अधिष्ठान मजबूत आहे म्हणून या भराऱ्या सहज होत आहेत. परम श्रद्धेय वसंत पित्रे गुरुजी श्रीपाद सेवा मंडळाचे शिरीष दादा आवडे यांच्या समोर उपक्रमाचे सुतोवाच करताच प्रोत्साहन मिळाले. बहुतांशी श्री स्वामी मठांनी स्वतःचे कार्य म्हणून सहकार्य दिले. ही सारी व्यवस्था त्या मूळ श्री स्वामीरायांनी केली. श्री गुरु गजानन महाराज कुंड शास्त्री यांचे तपसामर्थ्य
पाठीशी आहे. श्री गणनाथ आणि देवी सरस्वती लेखणीचा अधिकार सांभाळून आहेत. यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रचार कार्याला एक वेगळेच उभारी आली आहे. श्री संजय नारायण वेंगुर्लेकर. या पुस्तकाची प्रती हवी असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तिथे कॉन्टॅक्ट करून आपण ही प्रत ऑर्डर करू शकता. श्री स्वामी समर्थ.